देश अराजकतेच्या दिशेनं चाललाय। उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवरती हा हल्लाबोल केला। उद्धव ठाकरे यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं ठरतंय। देश अराजकतेच्या दिशेनं चाललाय असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। महिला आरक्षण आम्ही होऊ दिलं नाही। अरे मी तर माझं स्टेटमेंट आहे, महिला आरक्षण आत्तापासून जाहीर करा, आत्तापासून करा। माझ्या देशातल्या राज्यातले कामगार देशातल्या देशात सुद्धा या राज्यातून त्या राज्यात का त्यांना जावं लागतंय? बरं तेही कमी पडतंय म्हणून देश सोडून दुसऱ्या देशामध्ये त्यांना का जावं लागतंय? आणि त्या देशामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर सुद्धा ते म्हणतात मला देशात परतायचं नाहीये, कारण देशात जाऊन मी करू काय? रिकाम्या हाताने घर कसं चालवू? मी मेलो तरी चालेल पण माझं काम सोडून मी देशात जाणार नाही। ही एवढी परिस्थिती आपल्या देशाची आली तरी सुद्धा अजून कोणते राज्यकर्त्याचं काही डोळे उघडत नाही, काही डोक्यामध्ये काही घुसत नाहीये। बंगालमध्ये एकटी महिला ममता बॅनर्जी जी वाघिणीसारखी लढते, जिंकल्याच पाहिजेत त्या। त्या एका महिलेला हरवण्यासाठी तो सुद्धा रवीश कुमारांचा तुम्ही व्हिडिओ बघा, जवळपास 2 लाखाच्या वरती सीआरपीएफचे जवान तिकडे उतरवलेत। म्हणजे मणिपूर जळत होतं तेव्हा 30,000 होते आणि बंगालमध्ये निवडणुका आहेत तिकडे 2 लाखाच्या वरती, म्हणजे काही तर म्हणतात साहेब ये तो कुछ नहीं 5 लाख तक जवान उतारे।